तर आज मलकापुरात एवढं रफ पाणी पडत होतं आणि या पाण्यात बी आम्हाला काही ना काही खायचं सुचत होतं म्हणून केल्यानं बघ एकदम भारी आयटम. तर आज सकाळपासूनच बघ मलकापुरात चड्डी फाड पाणी पडून राहिलं. एवढ्या रफ पाण्यामध्ये बी तुमचा भाऊ निघाला व बाहेर आणि आला सीधा रोडावर येऊन पाहत होतो. मग पुला खाली तर सीधी नदीच बनली. मग तडून सनसापमानी मी 360च्या स्पीडनं आलो घरी. मग घरी येऊन सीधा घरात आलो तर पाहतो तर सीधा छप्पर फाडून एक पाणी बाहेर पडून राहिलं. म्हटलं असंच कधी पाणी चालू राहिलं तर मलकापूरला डुबून जाऊ पाण्यात. मला तेवढ्यात आठवण आलं आपल्या घरामागे तर नदी आहे. म्हटलं नदीला किती पाणी आलं जरा जाऊन पाहू. जसंच घराच्या मागे आलो तसं पाहतो ते या कोपऱ्यापासून तर त्या कोपऱ्याला खच्च नदी भरेल होती. माझ्या मनात तर एकच विचार आला आता नदीला काही कामधंदेच नाहीये. लगातार 4 ते 5 घंट्या ठोकानंतर जरा पाणी व शांत झालं आणि मग पाणी शांत झाल्यानंतर तुमचा भाऊ निघला व सीधा बाहेर. तर रोडावर येऊन पाहतो आपले सगळे पोट्टेडी जमा व्हायला होते. त्यात बरं राहुल दादा कामाने चालन म्हणे एक बार पुलावून आपण पाहून पाणी किती चालू आहे तर. मग काय एवढं ऐकल्यानंतर निघालो मग आम्ही पुलावर जायसाठी. मग काय सनसपमानी चालत आम्ही आलो सरळ रेल्वेच्या पुलावर. पुलावर येऊन पाहतो ज्या मोठ्या लाटा चालल्या व पाण्याच्या डायरेक्ट सपसपमानी ज्यासाठी लाटा पाहायला आनंद येत होता पण तडी एकाकडे माझी फाटत बी होती कारण की कधी रेल्वे आली म्हटलं तर बडा एखादी फोरकांना उडवून टाकू आम्हाला. बा ना या कोपऱ्यापासून तर त्या कोपऱ्याला खच्च नदी भरेल होती. मग बघ तिकून येणार होती रेल्वे म्हटलं चला बडा लवकर घरी नाही तर बडा येते रेल्वे आपलं कान करून चाललेली. मग का पुलावून एंट्रीचा एक्झिट गेट मारून आम्ही आलो सीधा 360च्या स्पीडनं घरी आलं मी का पाहतो डायरेक्ट मामाला बसवलं ना बस स्वयंपाकावर. म्हणून म्हणतो व लग्न करसान तर स्वयंपाक आलाच पाहिजे. अटीवून पाहिलं तर मग मामा पॉपकॉर्न बुजू राहिले म्हटलं आणा म्हटलं मी बी खातो 2-4. चला तर भाऊ ना आम्ही तडलो या पॉपकॉर्नला संपवतो. तडलो तुम्हाला कधी व्हिडिओ आवडला असेल लाईक कमेंट आणि फॉलो करून टाका फटाफट. चला तर भेटूया अशाच एखाद्या नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंतसाठी जय श्रीराम.